काय पाऊस पडत आहे यार, वेगळं वाटत आहे, म्हणजे खूप डेन्स आहे. तुला वाटत नाही का? असाच पाऊस 1 एप्रिलला पुण्यामध्ये पडला होता आणि त्याच्याच 2 आठवड्यामागे कोल्हापूरमध्ये पण. पण कोणाला नाही माहिती की हा पाऊस नॅचरल आहे की नाही. म्हणजे हा एक प्रयोग असू शकतो सोलार जिओ इंजिनिअरिंगचा. सोलार जिओ इंजिनिअरिंग हे काय असतं? आता सिम्पल आहे, पण याचे परिणाम खूप भयंकर आहे. सायंटिस्टना ग्लोबल वॉर्मिंगवर कंट्रोल करायचं होतं, पण त्यांनी पोल्युशनला कंट्रोल न करता सूर्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. स्कायमधील लेयर्समध्ये म्हणजेच स्ट्रेटोस्फिअरमध्ये सल्फर डायऑक्साईडचे पार्टिकल्स सोड. पण हे कधी ऐकलं नाही मी. काय असते नेमकं? प्रत्येक गोष्ट समजावी लागते यार. ते जे पार्टिकल्स आहेत दे विल ॲक्ट ॲज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. सूर्याचा जो प्रकाश येणार तो प्रकाश परत रिफ्लेक्ट केला जाणार अवकाशामध्ये. तो प्रकाश पृथ्वीपर्यंत येऊच नाही शकणार. अँड दिस रिझल्टिंग जी मार्चमध्ये आपण थंडी बघत आहे, जो पाऊस पडत आहे, ज्या गाऱ्या पडत आहेत, आपल्याला भारी वाटत आहे ना, तो त्याचाच इम्पॅक्ट असू शकतो. मग चांगलंच आहे ना उलट, कारण ग्लोबल वॉर्मिंग जर त्याने कमी होते तर ती चांगली गोष्ट आहे ना. एक्झॅक्टली. सायंटिस्टना हेच वाटलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग याने थांबेल, पण याच्या साईड इफेक्ट जर तू बघितला, ओझोन लेअरवर याचे नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतात. पण सगळ्यात डेंजरस हे जर पार्टिकल्स जो पाऊस पडतोय त्यामध्ये मिक्स झाले तर जो पाऊस आपण पाहतोय, जो पावसामध्ये आपण भिजतोय, त्या पावसामध्ये केमिकल मिक्स होऊ शकतात आणि तेच पाणी आपण पिणार. राईट? एक्झॅक्टली. तोच सर्वात डेंजरस परिणाम होऊ शकतो याचा. मग हे थांबवलं पाहिजे ना. हा अजून सुरुवात आहे, त्यामुळे आपण या गोष्टीला कंट्रोल करू शकतो. पण तर काय, हा प्रयोग असाच सुरू ठेवला. एक दिवस असा येईल ज्यावेळी ओझोन लेअरवर याचा इतका इम्पॅक्ट पडेल, ओझोन लेअर नष्ट होईल, इव्हन जे वेदर आहे, क्लायमेट आहे, ते पूर्ण डिफरंट होईल. त्यावेळी नाईलाजाने हा प्रयोग बंद करावा लागेल. पण तोच दिवस सर्वात डेंजरस ठरणार, कारण जो सनलाईट पडणार त्यावेळी पृथ्वीवर तो इतक्या तीव्रतेने येणार, ग्रोथ तर दूर, त्या सूर्यप्रकाशामध्ये जगणं पण अवघड होईल लोकांचं. असे भयंकर आजार होतील लोकांना सन रेडिएशनमुळे. स्किन डिसीज होतील, पाणी आटून जाईल पूर्ण. हे माझ्या हातावर काय व्हायले? खड़ा काल के अंत पे